एक इंडेक्स आहे कॅम्ब्रिज बिटकॉइन इलेक्ट्रिसिटी कन्झम्पशन इंडेक्स. हा इंडेक्स काय दर्शवतो? बिटकॉइन मायनिंगसाठी जेवढी इलेक्ट्रिसिटी कंझ्युम केली जाते त्याचा तो एक डेटा दर्शवतो की बिटकॉइनसाठी कुठल्या कंट्रीने किती इलेक्ट्रिसिटी कंझ्युम केली. तर त्या इंडेक्सनुसार 2020मध्ये चायनाने बिटकॉइन मायनिंगसाठी 65% ऑफ एनर्जी इलेक्ट्रिसिटी वापरली होती. 65% म्हणजे किती? तर ओव्हरऑल वर्ल्डमध्ये जेवढं बिटकॉइनचं मायनिंग झालं होतं ना त्याच्यापैकी 65% जी इलेक्ट्रिसिटी होती ना ती चायनामध्ये वापरली गेली होती. म्हणजे ऑलमोस्ट चायना वॉज टॉप इन बिटकॉइन मायनिंग. नंतर 2021ला चायनीज गव्हर्नमेंटने बिटकॉइन मायनिंगवर बंदी घातली आणि तेव्हा ते ऑलमोस्ट झिरो झालं होतं. म्हणजे छुप्या मार्गाने ते चालू असेल. पण आता सध्या जसं जग हे मंदीच्या दिशेने जाते तेव्हा चायनामध्ये 2025मध्ये आता परत बिटकॉइन मायनिंगला सुरुवात झालेली आहे. आणि ऑल ओव्हर वर्ल्डचा जर विचार केला तर चायना जे कॉन्ट्रीब्यूट करते बिटकॉइन मायनिंगमध्ये दॅट इज 14 to 20%. म्हणजे तो इंडेक्स असं दाखवतोय की 2025मध्ये चायनाने 15 ते 20% म्हणजे 14 ते 20% बिटकॉइन मायनिंग इलेक्ट्रिसिटी कन्झम्पशन केलेलं आहे. थोडा इंटरेस्टिंग आहे कारण ज्या चायनामध्ये बिटकॉइन मायनिंग हे बॅन आहे, अजूनसुद्धा क्रिप्टो मायनिंग हे बॅन आहे, त्या चायनामध्ये छुप्या मार्गाने किंवा इलिगल मार्गाने बिटकॉइन मायनिंग किंवा क्रिप्टो मायनिंग केलं जाते. आणि त्याचं जे कंझम्पशन आहे, कंझम्पशन जो रेट इट इज अराउंड 14 to 20%, विच इज क्वाईट हाय इफ वी कम्पेअर टू द वर्ल्ड. कशी वाटली माहिती आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.